नमस्कार, मी मला या चित्रपटाचा संगीतकार समाधान आहे होय. आज 21 तारीख आहे. आमच्या चित्रपटाचा 4था दिवस आहे आणि सोशल मीडियावरती लोकांचा प्रतिसाद बघून अत्यानंद होत आहे. कारण आपण एका खेडेगावातून एक प्राथमिक शिक्षक म्हणून, एक बँड व्यावसायिक म्हणून काम करत असताना या संगीत क्षेत्रातला माझा हा पहिला चित्रपट बाहेर येतो आहे आणि या चित्रपटाला मला एक वेगळ्या प्रकारचं लोकपरंपरेचं, लोकसंस्कृतीचं संगीत करायला मिळालं की जी वाद्ये माझ्या आसपास असायची, दिमडी असेल, घाटी असेल, तुंतुन असेल, ढोलकी असेल, ढोल असेल, ही वाद्ये मी माझ्या आसपास पाहिलेली वाद्य या चित्रपटामध्ये मी गीतामध्ये वापरलेली आहेत. आणि आनंद याचा असा होतो की याच्यातली जी गाणी आहेत ती प्रत्येक भक्तांच्या वगैरे असं स्टेटसला वगैरे बघून खूप जरा भारी वाटते. कारण आम्ही नेहमी दुसऱ्यांची गाणी बघायचो आणि याच्यामधलं एक गाणं आहे मुरळी झाली मेघबाई. याच्यावरती अनेक लोक कलावंतांनी स्टेटस बनवलेत. म्हणजे त्यांना कार्यक्रम सादर करत असताना वगैरे त्यांना जे काय वाटते त्याच्यावर त्यांनी त्यांचे शॉर्ट्स वगैरे टाकलेत. खूप चांगलं वाटते आणि विशेष जे लोक चित्रपट बघून बाहेर येत आहेत, खरं तर चित्रपट झाल्यावरती लोक अभिनेत्याला भेटतात, दिग्दर्शकाला भेटतात, परंतु मला पर्सनली कॉल जेव्हा येतो आहे की सर संगीत खूप छान वाटते, गाणे खूप आवडत आहेत, हे ऐकून सर खूप आनंद होतो आहे की याच्याआधी आपला जो काय प्रवास झालेला आहे, खडतर झाला असेल, संघर्ष असेल, ते सगळं एका क्षणामध्ये माझं सार्थ झाल्यासारखं मला वाटते. आणि भारी वाटते की संपूर्ण महाराष्ट्रामधून हे आपलं जे मानदेशी बाजाचं लोकसंगीत आहे हे सगळ्यांना आवडायला लागले. खरं तर आधी आम्हाला भीती वाटायची की एवढं आधुनिकीकरण झालेलं आहे, याच्यामध्ये आपली गाणी चालते का नाही, हिंदीच्या गाण्याचा ओरा वेगळा आला आहे, परंतु आपली लोकसंगीतातली मातीतली गाणी लोकांना कशी आवडतात सांगता येत नव्हतं. परंतु चित्रपटामध्ये सुद्धा गाणी, ही लोकगीताची बाजाची गाणी इतकी आवडू शकतात, ही अनुभूती मला नव्यानं आलेली आहे. आणि मी खूप आनंदी आहे की माझ्या हातून झालेली जी कलाकृती आहे ही लोकांना खूप आवडत आहे आणि सगळीकडून प्रतिक्रिया ऐकून मनाला आनंद होत आहे.